सिंधुदुर्ग, ठाणा, पालघर, रण मुंबई आणि मुंबई या 7 जिल्ह्यामध्ये कुणबी समावती संघाच्या वतीने हा सलामीचा आमचा तालुकानी आहे मोर्चा निवेदनाच्या रूपाने या ठिकाणी बोरवली तहसीलदार कचेरीवर या ठिकाणी येऊन टाकलेला आहे। महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर रोजी जे हैदराबाद गॅजेटियरला मान्यता देऊन मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याच्या दृष्टीने कुणबी समाजावर आणि ओबीसीवर जो हल्ला केलेला आहे, जो घाला घातलेला आहे, त्याचा आम्ही कुणबी समावती संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आम्ही जाहीर निषेध करतो। ओबीसी जाती या महाराष्ट्रामध्ये 376 जाती आहेत आणि त्यांना तुटपुंज आरक्षण या महाराष्ट्रामध्ये 55% ओबीसी समाज आहे आणि या ओबीसी समाजाला फक्त 19% आरक्षण सरळ सेवा भरतीमध्ये मिळतोय आणि त्यामध्ये ज्या प्रगत जाती आहेत, जो मराठा कारखानदार आहे, जो मराठा शिक्षण महर्षी आहे, जो मराठा भांडवलदार आहे, जो जमीनदार आहे, जो सहकार महर्षी आहे, या प्रगत असणाऱ्या समाजाला मागास टाकण्याचा घाट जो काही राज्य सरकारने घातलेला आहे ते बाब निषेधार्ह आहे। आमच्या ओबीसीच्या 27%ला हात न घालता 1% आम्ही कमी करून देणार नाही। या ठिकाणी जी काही संदीप शिंदे समिती आहे ती शासनाने रद्द करावी आणि प्रामुख्याने या राज्यातला जो काही ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाला लोकसंख्येवर आधारित या ठिकाणी आम्हाला आरक्षण असल्या पाहिजे। कोकणातला कुणबी समाज हा आदिवासीप्रमाणे कष्टमय जीवन जगत आहे। आदिवासी भगिनी जशी मोळी विकून शेवग्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा बाजारात विकून कष्ट करते, पोट भरते, तसाच कोकणातला हा कुणबी समाज भौगोलिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या देखील मागासलेला आहे। आज गोवा राज्यामध्ये शेजारच्या 2003ला इथल्या कुणबी समाजाला एसटी मध्ये आरक्षण गोवा सरकारने दिलंय, त्याप्रमाणे कोकणातल्या कुणबी समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं ही या मोर्चाच्या निमित्ताने आमची नवीन मागणी आहे। शासनाने गांभीर्याने ते घ्यायला पाहिजे। या कोकणातल्या 7 जिल्ह्यामध्ये आमच्या प्रशासकीय सेवेचा टक्का पाहिला तर 1% देखील आमचा ओबीसी नाही आहे आणि म्हणून कुणबी आणि तत्सम ओबीसी समाजाला बहुदिशीय केंद्र स्थापन करून IAS, IPS, MPSC, UPSC, इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा, सेंट्रल एक्साईजच्या परीक्षा, बँकिंग रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षा याचं मार्गदर्शन या बहुउद्देशीय केंद्रात सरकारने स्थापन करावं। शामराव पेजे स्वतंत्र आर्थिक विकास मंडळ कुणबी समाजासाठी असायला पाहिजे आणि त्या ओबीसी महामंडळाला शामराव पेजे यांचं नाव द्यायला पाहिजे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आदरणीय समाज नेते शामरावजी पेजे यांचं नाव द्यावं। पेजे समितीचा अहवाल आणि मस्कर समितीचा अहवाल अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि त्यातल्या ज्या काही प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी 100% शासनाने करावी या मोर्चाच्या निमित्ताने आमची मागणी आहे। आणि आमच्या राज्यामध्ये कुणबी समाज आणि तत्सम ओबीसी समाजाच्या लोकसंख्येनुसार आम्हाला आरक्षण दिला पाहिजे आणि मराठ्यांचं ओबीसीकरण आहे शासनाने त्वरित थांबवावं। आज उच्च न्यायालयाने देखील परवा निर्णय दिलेला आहे की मराठा समाजाला EWS आणि SEBC मध्ये जे आरक्षण दिलंय ते पहिलं रद्द करा, ते रद्द करायला पाहिजे। उरलेल्या 50% मध्ये पण मराठा समाजाचीच घुसखोरी आहे। या राज्यामध्ये मुख्यमंत्री मराठा समाजाचे अनेक झालेले आहेत, कॅबिनेट मंत्री मराठा समाजाचे झालेले आहेत आणि म्हणून प्रगत असलेला समाज, पुढारलेला समाज त्याचा जे काही ओबीसी करण्याचं घाट सरकार करत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मराठ्यांचं ओबीसीकरण, मराठ्यांचं ओबीसीकरण, मराठ्यांचं ओबीसीकरण हैदराबाद गॅजेटियरचा निषेध, भारतीय जनगणना
बरखास्त करा, बरखास्त करा. घटना बाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती 500 कोटीचा निधी शामराव पेठे आर्थिक विकास महामंडळाच्या 500 कोटीचा निधी केंद्र निर्माण कोकणात शांतता निर्माण नॉन क्रिमिनल संघाचा कुणबी समाजवादी संघाचा आरक्षण आमच्या हक्काचं कुणबी एकजुटीचा कुणबी एकजुटीचा जागा झाला कुणबी राजा, अन्यायाने भोगली सजा राष्ट्रीय जनगणना मराठ्यांचं ओबीसीकरण मराठ्यांचं ओबीसीकरण राष्ट्रीय जनगणना राष्ट्रीय जनगणना कुणबी समाजाच्या एक कृतीचा कुणबी समाजाच्या एक कृतीचा न्यायालयाने वेळोवेळी मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण नाकारलेलं आहे. तरी देखील हे महाराष्ट्र शासन कुणबी नोंदीचा आधार घेऊन गैरप्रकारे या ओबीसीमध्ये जी घुसखोरी स्वरूपात आहे ती घुसखोरी हाडून पाडण्यासाठी कुणबी समाजाच्या कार्यकर्त्याने या कोकणातील सर्व तहसीलदार कचेरीवर बेधडकपणे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि ही धडक ही शासनाला जागा करण्यासाठी केलेलं आहे. कुणबी राजा जागा झालेला आहे आणि ही धडक जोपर्यंत कुणबी नदीचा गैरप्रकार थांबत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे. जय कुणबी. कुणबी समाजवादी संघाचा राष्ट्रीय जनगणना जनगणना शांत आणि संयमी असा वावरणारा हा कुणबी समाज आतापर्यंत आम्ही नवीन मागण्या कुठल्या करतच नव्हतो. मंडळ आयोगाने दिलेली जी आम्हाला केलेली शिफारस त्याचा कुठेतरी जागृती होऊन आता आमचा तरुण कुठेतरी जागा झालाय आणि हा जागा झालेला तरुण ह्या मराठा समाजाला भगवण्याचा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी घुसखोरी करायचा प्रयत्न केलेला आहे. घुसखोरी मागे राजकारणी सुद्धा याच्यात मोठ्या प्रमाणात आहे. कारण का आज ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इथे कुठेतरी आता कुणबी टक्का दिसायला लागलेला आहे आणि ही त्यांची पोटदुखी असल्यामुळे त्यांनी बांगलेदाराने काही ना काही निमित्त करून आपल्या समाजात घुसू पाहत आहेत. आजचा तरुण जागा झालेला आहे. आता तरुण ऐकणार नाही आणि जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीच्या जसं आपण म्हणतोय ज्याची जेवढी टक्केवारी तेवढी त्यांना हिस्सेदारी मिळायला पाहिजे आणि त्या हिस्सेदारीसाठी आज तरुण मराठ्याच्या आगेच आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे आणि राजकारणाला सांगू इच्छितो की आम्ही शांत होतो परंतु भविष्यात आमचा रुद्रावतार तुम्हाला बघावा लागेल याची नोंद घ्यावी. या ठिकाणी कुणबी समाजवादी संघ मुंबई या आपल्या 105 वर्ष जुन्या मातृसंस्थेच्या माध्यमातून कोकणातील सर्वच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई आणि बृहन्मुंबई या 7 जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज एक दिवसीय आंदोलन, आरक्षण बचाव आंदोलनाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील सर्वच तालुक्यातील मुंबई निवासी या ठिकाणी बोरोली, malaड, कांदिवली आणि अंधेरीपासून तर भाईंदरपर्यंत जेवढे सुद्धा समाज बांधव आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन आपण करत आहोत. या आंदोलनाच्या प्रती आपण सन्माननीय तहसीलदार साहेब बोरिवली यांना देणार आहोत. या निमित्ताने आपण या प्रतींपैकी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
माननीय अजितदादा पवारसाहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना 3 प्रती देतोय. एक प्रमाणे तहसीलदार साहेबांना 1 प्रत आणि 1 प्रत हे आपल्या संघाकडे असणार आहे आणि 1 प्रत शाखांकडे. या माध्यमातून आपण 24 मागण्यांची या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या मागण्या सरकार दप्तरे आपण देत आहोत. अनेक मागण्या या काळानुसार आपण तयार केलेल्या आहेत. यातून कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास आपण करणार आहोत. सोबतच हे जे आरक्षणाचं संकट जे मराठा समाजाला एक वेगळ्या प्रकारे म्हणजे चुकीच्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो विषय चालू आहे त्याच्यावरती संदर्भासह आपण या ठिकाणी ते मागण्या करत आहोत. शिवाय जो हैदराबाद गॅझेट लावलेला आहे तो सुद्धा रद्द करावा आणि असे अनेक जे आहेत गॅझेटच्या स्वरूपातून जी मनमानी होत आहे ती रोखावी यासाठी आपण प्रयत्न केल्याशिवाय या ठिकाणी कुणबी उच्चाधिकार समिती सन्माननीय शंकरराव म्हस्कर साहेब यांच्या अध्यक्षतेखालील म्हस्कर आयोगाचा अहवाल तसेच लोकाधिकार समितीचा अहवाल आणि शामराव पेजे यांचा अहवाल हे अहवाल त्या काळात दिले होते ते सुद्धा आता मान्य करून त्याची अंमलबजावणी व्हावी या माध्यमातून 24 मागण्यांचं आपण या ठिकाणी लेटर आपण सन्मान्य तहसीलदार साहेबांना देणार आहोत. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे ते जाणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सर्व संघाचे मुख्य कमिटीचे सगळे पदाधिकारी, सर्व शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सन्माननीय समाज बांधव आणि 40 शाखांमधून आलेले सगळे प्रतिनिधी यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतोय. या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पोलीस प्रशासन, आमचं बोर्डी पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतोय. संत तुकाराम सेवा संघ, कुणबी सेवा संघ, अखिल महाराष्ट्र सेवा संघ आणि संलग्न सर्व आमच्या मलाड कांदिवली इथलं सुद्धा कुणबी समाज मंडळ आहे ते सगळ्यांचंच या ठिकाणी आभार मानतोय. सन्मान्य तहसीलदार साहेब, या ठिकाणी आमचं बोरिवली पोलीस स्टेशनचे सगळे सन्माननीय अधिकारी यांनी शांततेमध्ये हे आम्हाला आंदोलन करण्यासाठी सर्वानुमते जागा उपलब्ध करून दिली. तहसील कार्यालयाने सुद्धा त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहोत. आणि भविष्यात ज्या वेळेला असं कुणबी समाजाचं आंदोलन असेल त्यावेळेला आम्हाला सर्वांनी अशाच पद्धतीने सहकार्य करायचं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस अधिकारी आमचे आव्हाड साहेब आहेत ज्यांनी 7 दिवसापासून आमच्या टचमध्ये आहेत आणि सगळेच त्यांचे सिनियर कलिग्स या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांनी सुद्धा खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे. त्यांचा सुद्धा आभार. 7 ऑक्टोबरला याच पद्धतीनं हे फक्त आपलं एक सॅम्पल होतं, एक ट्रायल बॉल होता, पण 7 ऑक्टोबरला लाखोंचा मोर्चा या ठिकाणी 7 जिल्ह्यांचा मुंबई निवासी ग्रामीण भागातून लाखोच्या संख्येने आझाद मैदानात आपण ही कूच करणार आहोत. त्याचं आपल्या सर्वांना इंटिमेशन लवकरच मिळेल. पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी.